आणि त्या गोष्टीचं निमित्त सुद्धा इतकं सुंदर आहे की आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. मी मोठ्या संख्येने या अर्थाने म्हणतो की ज्या वेळेस 1 लाख वस्तीचं गाव असतं आणि 1 लाख वस्तीच्या गावामध्ये 1000 माणसं जमतात. अरे परंतु तुमचं 100-150 उंबऱ्याचं गाव, परंतु आज विचार पेरणीच्या निमित्तानं या विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीनं विचार ऐकायला तुम्ही 200-300च्या संख्येने उपस्थित राहिलात. त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. जेवढ्या मंदिरात बसले त्या सर्वांचं स्वागत. जे मंदिराच्या बाहेर माझं ऐकत आहेत व्याख्यान त्यांचं देखील स्वागत. घराघरात बसून निवांत आता पावसा पाण्याचं कुठं जावा चिखलाचं म्हणून आपलं निवांत घरीच बसले ते त्यांचं देखील मी हितून मनापासून स्वागत. कारण तुम्ही नको म्हटलं तरी तुमच्या कानात माझे विचार पेरले जाणार आहे. आज या कार्यक्रमाचं निमित्त माझे प्रिय मित्र, एक उपक्रमशील शिक्षक, समाजासाठी जीवाचं रान करून पोट तिडकीनं विचार मांडणारा एक वक्ता, एक व्याख्याता आणि माझा जवळचा मित्र प्रमोदजी भोंग याची प्रथम कन्या सौ गीता आणि प्रमोद यांच्या पोटी आलेलं पहिलं कन्यारत्न प्राजक्ता हिला प्रारंभीला वाढदिवसाच्या आपल्या सगळ्याच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मगापासून माझ्यासहित तुम्ही पण सगळी ती तगमग प्रमोदची बघत असालच. आणि मला वाटतं बाप झाल्यावर ही पहिली गोष्ट आहे की हे जे अस्थिरता आहे मनाची की काय होईल काय नाही कसं करायचं, सगळ्या जबाबदाऱ्या एक बाप असला की त्या सगळ्या जबाबदाऱ्या या आपल्याच खांद्यावर घ्यालाव्या लागतात, आपल्याच खांद्यावर झेलाव्या लागतात. परंतु या गोष्टीमध्ये मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की नुकतीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होत होता. रोज 4-5 फोन व्याख्यानासाठी. अध्यात्म प्रमोदचा फोन आला की सर आपल्याला व्याख्यान ठेवायचंय. म्हणलं तू हाय दोस्त, त्यात तूच व्याख्यात आहे. म्हणलं कर की व्याख्यानला का माझंच काय यायचं आहे. मी म्हणलं कशासाठी बोलतोय तेव्हा म्हणला त्यानं कारण सांगितलं. म्हणलं सर आपल्या पुरीचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे. आता ह्याच्या आधी मी मोठ्या मोठ्या नेत्याच्या वाढदिवसाला गेलो, कुणी वृद्धाश्रमात माणसं असतात त्यांच्या वाढदिवसाला गेलो, परंतु 1 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान करायचा हा माझा सुद्धा आयुष्यातला पहिलाच टाइम आहे. आणि कुठेतरी आपण समाजात जगत असताना त्या स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे. विचार मांडणी करत असताना आपण सांगतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आपण छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे. मग आपण आपल्या घरामध्ये स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आणि या दाम्पत्यानं गीता आणि प्रमोद यांनी तर नवसानं मागून घेतल्यासारखी पोरगी मागून घेतली. हो, याच्यापेक्षा मोठी काय आहे. नाहीतर उलट पहिली पोरगी झाले म्हणले की पहिल्यांदा तोंड न बघण्यासारखी अशी माणसं आपण गावात बघतो. इतकंच काय, जर बायको तिकडं माहेरी असेल तर म्हणतात अजून 2 महिने राहा. काय काय इथं तरी येऊन मुलगी झाल्यावर आणि पोरगा झाल्यावर 10 किलो पेड्याची ऑर्डर आधीच देतोय घरी. परंतु इथून पुढचा काळ हा खऱ्या अर्थानं स्त्री जन्माचं प्रचंड स्वागत करणारा काळ आहे मित्रांनो. या समाजात स्त्रीचं महत्व काय आहे, मुलीचं महत्व काय आहे या विषयावर मी पुढचं चिंतन करणार आहे. आज जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर मुलांचं प्रमाण कमी होत चाललंय का मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय हा साधा प्रश्न अडाणी माणसाला कळतोय आता. तर मुलींचं प्रमाण कमी आहे आणि मुलांचं प्रमाण जास्त आहे. आणि जेवढी केवढी मुलं तुम्हाला आज फिरताना दिसत असतील सगळी जण 25 ओलांडून आता लांब पुढे चालली, पण अजून काय पत्रिका घरी येईना. आणि त्याचं एकमेव कारण काय की आज समाजामध्ये स्त्रियांना किंवा महिलांना जे स्थान पाहिजे ते अजूनही आपला समाज देऊ शकला नाही. कारण आपला जर इतिहास पाहिला, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली मुलगी झाली होती. आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवाजी महाराजांचा गौरव करतो, परंतु शिवाजी महाराजांना पहिली मुलगी झाली होती, तिचं नाव सखुबाई होतं. फलटणच्या बजाजराज निंबाळकरांचा मुलगा महादाजी निंबाळकराला दिली. इतकंच नाही, छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर स्वतःचं मस्तक देणारा रणशार्दूल सर्जा छत्रपती संभाजी महाराज. या संभाजी राजाला सुद्धा पहिली पोरगी झाली, तिचं नाव भवानी बाळ. आपल्या शिवाजी महाराजाला पहिली पोरगी झाली, आपल्या संभाजी महाराजाला पहिली पोरगी झाली आणि स्वतःला शिवभक्त म्हणणारा याला पहिली पोरगी झाली की ह्याचं तोंड बघण्यासारखं असतंय. असं कसं चल. शिवजयंती आली, संभाजी महाराज जयंती आली की आम्ही मिरवायला सगळ्यात पुढं, पण घरात जर मुलगी जन्माला आली तर मात्र तिचं मोठ्या पद्धतीने स्वागत होत नाही. शोकांतिका आपल्या समाजाची आहे. परंतु जर आपला इतिहास आपल्याला कळला तर आपण प्रत्येक जण आपल्या स्त्री जन्माचं स्वागत करायला. याचं एकमेव कारण काय, अरे आपला इतिहास सांगतो होती जिजाऊ म्हणून मिळाले 2 छत्रपती. जर जिजाऊ वजा केली तर राहतात का छत्रपती?
काढा इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांची आई मा जिजाऊंचं स्थान जर आपण वजा केलं तर उडतील का छत्रपती शिवाजी राजा? नाही. उडतील का छत्रपती संभाजी महाराज? नाही. जर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातून महाराणी येसुराणीला वजावकी करून टाकली तर राहतील का छत्रपती संभाजी राजे? म्हणजे आमच्या प्रत्येक स्त्रीचं इतकं महत्वाचं स्थान अधोरेखित झालं, याच्या मागचं कारण आमचा हा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला हा जो सगळा इतिहास आहे हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे आणि या विचारांच्या पेरणीतून ते आम्हाला सगळं माहित होणार आहे. आज किती असे युवक असतील ज्याला वाटलं की आपल्या गावात विचारांची पेरणी झाली पाहिजे. आज प्रत्येक महापुरुषाचा जयंती आपण मोठमोठ्यानं साजरा करतो आणि जयंतीचं स्वरूप जर आता बघितलं आपल्या जिल्ह्यात आता एक चळवळ उभा राहिलेली आहे डीजे मुक्त जयंती. आता काही जणांच्या पोराच्या पोटात दुखायला नाचायचं कसं? डीजे मुक्त जयंती म्हणल्यावर नाचण्याला विरोध नाही. कधी नाचावं, कुठं नाचावं, कसं नाचावं हे जी अक्कल फक्त आमच्या युवकांना आता येणं गरजेचं आहे. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये हे 180 डेसिबलचे आवाज आमचे कान, आमचं हृदय, आमचं मेंदू हे जागेवर ठेवणार नाहीत. आणि इथून पुढचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेमध्ये आमची ही लेकरं जर ताटमानेनं तट्टून उभा करायची असतील तर मला असं वाटतं की शिक्षणापेक्षा दुसरं चांगलं शस्त्र नाही शिक्षण. आणि मी तर म्हणतो आपण मुलांना तर शिकवतच आलोय, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या समाजानं मुलींना शिकवणं काळाची गरज आहे. मुलींना, कारण मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो. एक मुलगी शिकणं म्हणजे तिचं एक कुटुंब नाही शिकत साहेब. एक मुलगी शिकते म्हणजे 2-2 कुटुंब शिकतात अख्खे. आजही आठवा आपल्या आया त्या अडाणी होत्या, कुठं शाळेत गेल्या नाही त्या म्हाताऱ्या, आता इरकेलीतल्या ह्यांना अभ्यास काय माहित नाही, ह्यांना वाचायला येत नव्हतं, ह्यांना इंग्लिश म्हणजे काय माहित नाही. पण एक मात्र ह्यांना चांगलं माहिती होतं काय, शाळेत जर अभ्यासाला गेलं पोरग आणि मास्तरनं जर काय अभ्यास करायला लावला तर त्यांना अभ्यासच करायचा असते आणि नाही केला तर मग झपकिवलं बी आम्हाला आमच्या ह्याच अडाणी आयानी बापाने आणि आम्ही शिकलो की. म्हणजे आम्ही आमच्या दुसऱ्या पिढीमध्ये शिक्षण घेतलं आणि आज आम्ही नोकरीला लागलो, मोठमोठ्या हुद्द्यावर गेलो, पगारी घेतल्या, बंगलं बांधलं गावात, सगळे पत्र्याच्या घरातून निघले ते. आता बंगल्यात आले ती. तुझ्या बंगल्यात येण्याला कारण शिक्षण आहे बाळा, लक्षात असू दे. शिक्षण व्यवसाय पण आहे. तुम्ही म्हणता नुसतं शिक्षण कसं, व्यवसाय पण आहे. अरे परंतु व्यवसाय तेव्हाच चांगला करतो ज्या वेळेस चांगलं शिक्षण घेतो. त्यामुळे शिक्षण हे फक्त नोकरी छोकरी भाकरी एवढंच मिळवण्यासाठी नाही आयुष्य. शिक्षण हे फक्त नोकरी छोकरी भाकरी या 3 गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर शिक्षण हे तुम्हाला सुसंस्कृत होण्यासाठी आहे, सुशिक्षित होण्यासाठी आहे. अरे शिक्षित तर 1000 जण होतात, पण तुम्ही सुसंस्कृत कधी होणार, सुशिक्षित कधी होणार? म्हणून आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे. येणारा काळ हा स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा काळ आहे. आज मला अभिमान वाटला की प्रमोद किंवा गीता या दोन्ही दाम्पत्यांनी त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. आज पहिला वाढदिवस, त्या लेकराला माहित पण नाही काय वाढदिवस असते काय असते, त्यामुळे तिला काहीच बोलू शकत नाही आपण. तिनं रडली तरी जिंदाबाद, तिनं झोपली तरी जिंदाबाद, कळते का नाही? तिनं खिळली तरी जिंदाबाद. का? 1 वर्षात कुणाला काय माहितीये? तिला कदाचित हे माहित सुद्धा नसणार की पहिल्या वाढदिवसानिमित्त असं असं कुणाचं विशाल ग्रड आलाय. आता जेव्हा ती कळते होईल तेव्हा मी म्हातारा झालेला असेल. अजून 10-12 वर्षाचा काळ लागणच की. आता मी तिला द्यायला भेट द्यायला मी काय भेट वस्तू आणले नाही साहेब. ऐका, मी पुस्तक आणले गाडीत आहे, पाऊस होता म्हणून काय आणता आलं नाही. मी तिला आता पुस्तक भेट देणार आहे. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी जे लिहिलंय का तिच्यासाठी, बस तीच माझं गिफ्ट आहे सगळ्यात मोठं. आणि आजपर्यंत आमच्या समाजाला पैसे आल्यावर जेव्हा केव्हा वाढदिवस असेल कुणाचा, त्या वाढदिवसाला हे नुसतं पैशात मोजायला लागलाय. त्याला भारी भारी गाड्या, आणि आपल्या वेळेस तर ती पांगुळ गाडा होता बघा. हे बरोबर आहे का? मला आमच्या आयुष्यात ती पांगुळ गाडा दुसऱ्याचा बघून आम्ही नुसतं दुःख सहन करायचं. म्हणजे त्याला पांगुळ गाडा आम्हाला कधी आणायचा, त्या सुताराकडे जावा की घरच्याला म्हणायचा, तरी बी आम्हाला पांगुळ गाडा मिळाला नाही आपल्याला. तसला पांगुळ गाडा म्हणजे आता कोणाकडे स्कॉर्पिओ असल्यावर कसं वाटतंय तसलं तेव्हा पांगुळ गाडा असल्यावर वाटायचं, माहित आहे का? आणि मग आता मला सांगा की आता या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये एवढे पैसे आले माणसाकडे की आपण वाढदिवसाच्या निमित्तानं एखाद्याला चांगलं वाटावं म्हणून आपण हजारोच्या वस्तू घेऊन चाललो. आम्ही गाड्या घेऊन चाललो, आम्ही घोडे घेऊन चाललो, आम्ही भारी भारी वस्तू घेऊन चाललो, आम्ही नाही त्या गोष्टी घेऊन चाललो. पण आम्ही आमच्या लेकराच्या वाढदिवसाला पुस्तकं किती घेऊन चाललो हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, आणि तवा कळल की तुमचं लेकरू इतिहास का घडवाना. मग मी माझ्या आयुष्यामध्ये जसा मोठा होत होतो तसं माझ्या आईनं, माझ्या वडिलांनी विचारांचा संस्कार केला.